प्रवीण जोशी मंडळी, आज फाल्गुन कृष्ण दशमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे महानगर घडामोडी। ठाण्यात नाईक की सरनाईक हे वरिष्ठ पातळीवरच ठरेल। संजीव नाईक महानगरपालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडून महिला आणि पुरुष कबड्डी संघाचं अभिनंदन। आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम। प्रताप सरनाईक या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज, YouTube चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यात नाईक की सरनाईक हे वरिष्ठ पातळीवर ठरेल असं संजीव नाईक यांनी सांगितलंय। नवीन आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात आलो होतो। पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी, तसंच आचारसंहितेमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, वाहतूक कोंडीचं नियोजन, इतर काही माहिती आयुक्तांना मी दिली। नवीन आयुक्त चांगलं काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। स्वतःचं धरण असावं यासाठी नेहमीच चर्चा झाली आहे। नवीन आयुक्त देखील या विषयावर गंभीर आहेत। हा प्रश्न कायम स्वरूपी सुटेल असे प्रयत्न सुरू असून भाजपकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आलाय। मेट्रो 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा सुरू झाला तर वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटेल। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं चांगलं बजेट देऊन रस्त्याची कामं मार्गी लावावी अशी सरकारकडे मी विनंती केली आहे। ठाणे उमेदवारीबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे। आमची महायुती आहे। मला विश्वास आहे की इथला खासदार हा पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच मतदान करणारा ठरणार आहे। जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असं वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केलं। ठाण्यात नाईक की सरनाईक हे वरिष्ठ पातळीवर ठरेल, मात्र आता मला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे। सध्या तो वाढवण्यासाठी आम्ही तीनही पक्ष प्रयत्नशील आहोत। भारतीय जनता पक्ष या उमेदवारीसाठी आग्रह ठेवणारच आहे, मात्र तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत, कार्यकर्ते देखील समजूतदार आहेत। धनुष्यबाण या चिन्हाची कोणतीही ऑफर मला तरी नाही। या पलीकडे जाऊन आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी काम करणार आहोत। राजन विचारे यांनी उमेदवार नसेल तर बिनविरोध निवडून द्या असं वक्तव्य केलं होतं। याला उत्तर देताना आत्ता ते उमेदवार आहेत, त्यामुळं आत्ता काहीही बोलणं योग्य नाही, मात्र योग्य वेळ येईल तेव्हा उत्तर देण्यात येईल असं संजीव नाईक यांनी यावेळी सांगितलं। भाऊ पोलीस ठाण्यात भरती होईल या आशेनं बहिणीने पोलिसात भावाला भरती करण्याचा आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला 80,000 रुपये रोख आणि 55,000 रुपयांचा महागडा मोबाईल दिला। अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झालाच नाही, मात्र ती व्यक्ती या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होती। या महिलेच्या लक्षात आलं की तिची फसवणूक होती आहे। तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला आणि या प्रकरणात सापळा रचून मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली। या भामट्यानं राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असं सांगून पैसे घेतल्याची माहिती यावेळी समोर आली। डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम यांच्या ओळखीची होती। डोंबिवलीतील उमेश नगरातील नीलकमल बंगल्यासमोर राहणारा अरविंद निकम याने सांगितलं की त्या महिलेच्या भावाला तो पोलीस खात्यात नोकरीला लावू शकतो। महिलेचा यावर विश्वास बसला। अरविंदनं पोलीस मित्रमंडळाचं एक ओळखपत्र तसंच आरोग्य खात्याचं एक ओळखपत्र तिला दाखवलं। मी पोलीस आणि आरोग्य खात्यात कोणाचीही भरती करून त्याला कामाला लावू शकतो असा विश्वास त्याने संबंधित महिलेला पटवून दिला। भाऊ लवकरात लवकर पोलीस खात्यात भरती होईल या आशेपोटी 80,000 रुपये तिने अरविंदला दिले। त्यानंतर एक 55,000 रुपयांचा महागडा मोबाईल देखील घेऊन दिला। अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागलीच नाही। महिलेच्या लक्षात आलं की तिची फसवणूक होते।
या संदर्भात महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी संपर्क साधला। विजय कादबाने यांनी पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमलं। पोलीस कर्मचारी सुनील पवार, संजीव मासोळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी अरविंदला पकडण्याकरता एका ठिकाणी सापळा रचला। अरविंद त्या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता। महिलेनं मी तुला मोबाईल देते असं सांगून त्याला गरडा सर्कलला ये अशी विनंती केली। अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला। या भामट्यानं अनेक तरुणांची फसवणूक केल्याची माहिती आता समोर येते। पोलीस भरतीकरता नागरिकांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये अशी कोणी मागणी करीत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या सुविधा पोर्टल suvidha.ecr.government.in चा वापर करावा असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी केलं। उमेदवाराला वैयक्तिक स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेता येते। निवडणुकीसंबंधी कोणत्याही विषयात आचारसंहितेचं तंतोतंत पालन होईल याची कटाक्षानं दक्षता घ्यावी लागते। संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेनं त्यांनी पूर्ण कराव्या लागतात असं देखील शेंगारे यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सांगितलं। तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्य प्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघानं चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावलंय। महानगरपालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल महानगरपालिका सौरभ यांनी महिला आणि पुरुष कबड्डी संघाचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणेवर। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना। सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे। यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं ठाणे लोकसभा मतदारसंघात 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात मतदान कक्षामधील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रथम प्रशिक्षण पूर्व मार्गदर्शनपर बैठक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर आशिष कुमार बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीमध्ये डॉक्टर बिराजदार यांनी 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई इत्यादी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण देणं, प्रशिक्षण केंद्रावर करण्याची कार्यवाही, टपाली मतदानाबाबतची माहिती विहित नमुन्यामध्ये भरून देणं, मतदान केंद्रावरील करायच्या कार्यवाहीबाबत माहिती देणं, तसंच टेबल निहाय हजेरीपट तयार करणं, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची माहिती देणं,
त्यांना माहिती पुस्तिका आणि निवडणूक संबंधी इतर नमुन्यांचं वाटप करणं इत्यादी निवडणूक संबंधी कार्यवाही करण्याबाबत यथोचित मार्गदर्शन केलं. सर्वे मध्ये जे येतं ते प्रत्यक्षात उतरत नाही. भूमिका बदलण्यासाठी सर्वे असतो असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. मीरा भाईंदर इथं रस्त्याची कामं होत नव्हती, ती कामं होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं प्रताप सरनाईक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधून काम करण्याचे आदेश दिले. प्रताप सरनाईक असं म्हणाले. उत्तन इथं डम्पिंग ग्राउंडला आग लागते, त्याचा रहिवाशांना त्रास होतो. तिथल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे, ते कानावर घालायला मी आलो होतो. शिवसेनेचा भरवा ठाण्यावर भडकतो. ठाण्याची ती परंपराच आहे. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम आहे. उमेदवाराचं नाव जाहीर झाल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे आपण सर्व लढणार आहोत. ठाण्यावर आमची सत्ता आहे, त्यामुळं ही जागा आमचीच आहे. सर्वेमध्ये जे जे येते ते प्रत्यक्षात उतरत नाही. भूमिका बदलण्यासाठी सर्वे असतो. सर्वेवर विश्वास ठेवला तर कार्यकर्ता कशाला हवा. हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहेत. ती जागा शिवसेनेचीच आहे, ती शिवसेनेलाच मिळावी. 2 वेळा निवडून आलेल्या खासदाराला तिसऱ्यांदा तिकीट मागण्याचा अधिकार आहे असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सध्या महागाई उच्चांकी गाठत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मूलभूत वस्तू महाग होत असल्यानं गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडून गेलंय. भाजीपाल्यासहित लसणाच्या दरानं 400 रुपये किलोचा उच्चांक गाठला. लसणाची आवक कमी झाल्यानं दर वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र 4 महिन्यानंतर लसणाची आवक वाढल्यानं बाजारात हे दर 150 ते 180 रुपये किलोवर आले. मात्र हे दर कायम राहणार नसून वर्षाखेरीला हे दर 400 रुपये किलो जाण्याची शक्यता असल्याची माहिती लसूण व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकांच्या सहकार्यानं विश्वासानं विकास कामं केली. उमेदवार कोणी आला तर निवडणुकीच्या पद्धतीनंच लढणार. ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नाहीये. गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्यानं आम्ही निवडून येणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक त्यांनी बोलावली होती. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहे. यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या. लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, केलेली विकास कामं लोकांपर्यंत कशी न्यायची, मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं, निवडणूक यंत्रणा कशा प्रकारे राबवायची, या सगळ्या गोष्टींबाबत सूचना देण्यात आल्या. पुढील आठवड्यात पॅनल पद्धतीनं बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, शहर प्रमुख देखील सामील होणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदेच्या विरोधात अद्याप विरोधकांना उमेदवारच मिळाला नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेली 10 वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघात लोकांच्या सहकार्यानं मी विश्वासानं काम केलं. लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत. ही विकास कामं समोर ठेवून निवडणुकीची मी तयारी करतो. विरोधकांना कोणी ना कोणीतरी उमेदवार द्यावाच लागेल. मात्र जो कोणी उमेदवार येईल त्याबाबत विचार न करता आपण केलेली कामं मी लोकांपर्यंत कशी जातील यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत. उमेदवार कोणी आला तरी निवडणूक ही निवडणुकीच्याच पद्धतीने आम्ही लढणार आहोत. कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये. 2019 मध्ये 3.5 लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो. त्यापेक्षा जास्त मताधिक्य यंदा घेऊन निवडणूक जिंकून येण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपली
जर एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी पुन्हा एकदा. ठाण्यात नाईक की सरनाईक हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. संजीव नाईक. महानगरपालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडून महिला आणि पुरुष कबड्डी संघाचं अभिनंदन. आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. प्रताप सरनाईक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. आजच्या बातमीपत्रात आपल्याला खरखर बरीच ऐकायला आली असेल. आमच्या इमारतीचं काम सुरू आहे त्यामुळं ही खरखर येते. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.